प्रत्येक वर्षीची परीक्षा ही वेगळी असते, प्रत्येक वर्षीच्या पेपरची काठिण्य पातळी वेगळी असते, प्रत्येक वर्षी अभ्यास करणारे मुलं जे आहेत ती वेगळी असतात, काही म्हणजे नवीन ऍड होणारे असतात, काही जुने असतात, म्हणजे अभ्यासाची पातळी पण मुलांची वेगवेगळी असते, नवीन पुस्तकं येत असतात, काही होत असतं, म्हणजे खूप सारे फॅक्टर्स आहेत की त्या वर्षीच्या कट ऑफला जे इन्फ्लुएन्स करू शकतात. त्यामुळे कट ऑफ कधी प्रेडिक्ट करायचा नाही. सरांनी ओळख करून दिली माझी. सर HR शिकवायचे आम्हाला. मी बानेरच्या बॅचला असताना सतीश आणि मी एकाच बॅचचे स्टुडंट होतो. सर फारच फॉर्मली बोलले, पण तसं गरज नव्हती सरांना बोलायची इतकं फॉर्मली, कारण की सर गुरु आहेत, शेवटी शिक्षक आहेत माझे, काही झालं तरी. सरांनी ओळख करून दिली तर काही गोष्टी मी पुन्हा एकदा ओळख करून देतो. मी मूळचा पुण्याचा आहे. पुण्यातच गाव आहे माझं. आता ते महानगरपालिकेत गेलं, गाव राहिलं नाही आता ते. वाघोली जवळचं गाव आहे माझं. एज्युकेशन बॅकग्राऊंड माझं म्हणलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय माझं 2016ला सिंहगड इन्स्टिट्यूटमधून. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. लास्ट इयरला असताना लास्ट सेमिस्टरला माझा एक बॅक होता, त्यामुळे जॉब वगैरे काय असा विषय नव्हता त्यावेळेला, म्हणजे लगेच जॉब करायचा. तर ती एक संधी झाली म्हणजे मला, की आता बॅक पण काढायचा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी पण करायची. त्यानंतर सुरू केला अभ्यास. त्याच वेळेला लगेच क्लासला मी सरांच्या म्हणजे जॉईन केला होता युनिक अकॅडमी 16लाच पासआउट झाल्यावर. त्यानंतर डिसेंबरमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर, त्यावेळेला कंबाईन एक्झाम नव्हती, पोलीस सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठीची प्रिलिम्स म्हणजे ॲड आली होती, प्रिलिम्सची त्या पदाची जाहिरात आली होती डिसेंबरमध्ये. आणि मी ऑक्टोबरच्या आसपास अभ्यास सुरू केला होता बॅकच्या पेपरचा अभ्यास करून झाल्यानंतर. त्यानंतर मार्चमध्ये परीक्षा झाली, चांगला स्कोर आला त्याच्यामध्ये आणि क्लिअर होईल असं दिसलं. म्हणजे पहिलीच एक्झाम होती ती माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेसमधली. त्यानंतर राज्यसेवेची परीक्षा दिली. राज्यसेवेची परीक्षा दिली, परंतु ती काय क्लिअर होईल इतका स्कोर आला नव्हता. त्यामुळे PSIच्या जी काही मेन्स आहे येणारी ती जूनमध्ये होती, त्याचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये पण चांगला स्कोर आला. त्यानंतर पुन्हा राज्यसेवेच्या परीक्षेला लागलो आणि पुढच्या वर्षीची राज्यसेवा 2018ची त्याच्यामध्ये चांगला स्कोर आला, मेन्सला पण आलो. मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच एक्झाम देत राहिलो, म्हणजे असं नाही की एकच परीक्षा द्यायची म्हणजे राज्यसेवा द्यायची असं टार्गेट ठेवलं, असं काही नाही. ज्या काही परीक्षा देता येतील जितक्या त्या मी देत राहिलो. त्यानंतर राज्यसेवेच्या मेन्सला आलो. राज्यसेवेच्या मेन्सचा पण स्कोर चांगला आला, पोस्ट मिळेल असं शाश्वती होती त्याच्यामध्ये. त्यामुळे मग पूर्णपणे फोकस इंटरव्ह्यूवर केला. इंटरव्ह्यू झाला 22 जानेवारी 2019ला आणि 14 फेब्रुवारी 2019ला रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. तर ही शॉर्टमध्ये जर्नी होती. त्यानंतर आता महत्वाचं आहे, आता हे माझी जर्नी तर झाली, आता तुम्हाला त्यातनं महत्वाचं काय आहे की बाबा अभ्यास कसा केला किंवा माझा प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय होती, या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्या आपण आता डिस्कस करू. सगळ्यात पहिलं म्हणजे मी माझ्या ज्या चुका झाल्या त्या सांगेल, जेणेकरून तुम्हाला त्या अवॉइड करता येईल. पहिली गोष्ट होती की डायरेक्टली पुस्तकं जे आहेत सुरू करणे, वाचायला, म्हणजे पुस्तकं खरेदी करणे आणि वाचायला सुरुवात करणे. पहिल्या अटेम्प्टला ती चूक केली होती मी राज्यसेवेच्या. कोणत्याही प्रकारचं अनालिसिस केलं नाही, कोणत्याही प्रकारची परीक्षा कशी आहे समजून घेतली नाही. जोश असतो नवीन आपल्याला नवीन म्हणजे परीक्षेची तयारी सुरू करायची तर, आणि त्या जोशमध्ये पुस्तकं घेत राहतो आणि आपण डायरेक्टली सुरू करतो, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचू, सगळं असं असतं. परंतु असं करायची गरज नाहीये मुळात पहिलं. त्यामुळे पहिली चूक होती की पुस्तकं आहे तशी वाचायचा प्रयत्न केला, सिलेबस पाहिला नाही. मोस्टली पाहिला तरी तो असा म्हणजे कधीतरी उघडून पाहायचा बाबा सिलेबस काहीतरी, किंवा प्रश्नपत्रिका तर अजिबात पाहिल्या नव्हत्या जुन्या. ती पहिली चूक झाली. दुसरी म्हणजे भरमसाठ पुस्तकं घेतली, म्हणजे रेफरन्स बुकच्या नावाखाली, किंवा आता मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत. म्हणजे तुम्ही म्हणजे मी ज्यावेळेला 2018ला पाहतो त्यावेळेला टेलिग्राम जस्ट फॉर्म मध्ये आलं, आता तर पूर्ण फुल फॉर्म मध्ये आहे टेलिग्राम. म्हणजे प्रत्येक मला वाटतं 10-12 चॅनल जॉईन करून ठेवले असतील तुम्ही, मला माहित नाही आता, पण ठेवले असतील. तर त्यावेळेला टेलिग्राम जस्ट ह्याच्यामध्ये होतं. तर त्यावेळेला टेलिग्रामवर पण बऱ्यापैकी खूप मटेरियल यायचं, बुक्स खूप यायचे मार्केटमध्ये, आणि असं वाटायचं की घ्यायला पाहिजे आपण बुक्स. तर ती मनात इच्छा असते, म्हणजे मला माहिती आहे मी तुमच्या बाजूला होतो कधी ना कधी. तर आपल्या शेजारच्या टेबलवर दिसलं परीक्षा की त्याच्याकडे बुक आलंय नवीन, मग तो गेला कुठे जेवायला वगैरे, तर ते बुक बघायचं. आणि ठीक आहे, आपल्याला काही माहित नसलं तरी ती इच्छा राहते की बाबा आपल्याकडे पण पाहिजे. लगेच जायचं दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये घेऊन यायचं आणि ठेवायचं.
फरक काहीच पडत नाही आपल्या अभ्यासात, पण आपल्या मनाला फक्त शांती आहे की बाबा माझ्याकडे आहे, पुस्तक आहे, अशा प्रकारचं ते राहायचं. तर खूप सारी पुस्तकं घेण्याच्या नादात लागलो, ती एक चूक झाली. पुढे आहे की मी खूप साऱ्या म्हणजे मला जो भेटेल लायब्ररीमध्ये त्याला विचारायचो तू काय करतोय, तू काय करतोय, म्हणजे खूप सारखे सजेशन्स घ्यायचो खूप लोकांकडनं. तर तसं प्रकार करायला नाही पाहिजे की मार्गदर्शक असावा, आपल्याला गाईड असावा 1-2, परंतु तुम्ही तुमचा जो काही मित्र आहे त्याच्याकडनं पण गायडन्स घेणार, जो भेटेल त्याच्याकडनं पण गायडन्स घेणार किंवा बाबा विचारणार. तर अशा प्रकारची काही चूक करू नका, कारण काय होतं प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. ही स्पर्धा परीक्षा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक 100 जण पास झाले ना तर त्या प्रत्येकाचा यश मिळवण्याचा मार्ग वेगळा आहे. म्हणजे मी जी सांगेल स्ट्रॅटेजी ती मला सूट झाली म्हणून मी पास झालो, परंतु मी जर दुसऱ्याचं ऐकत बसलो असतो आणि त्यांनी जसं केलंय तसंच करत बसलो असतो तर मे बी झालो नसतो. तर हे पहिलं लक्षात घ्या की तुम्हाला सूट होईल त्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. आता माझे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे होते, त्यामुळे मला सकाळी लवकर उठायची अजिबात सवय नव्हती. आणि त्यामुळे मला जर कोणी म्हटलं की सकाळी 6ला तू लायब्ररीत पाहिजे आणि 6ला अभ्यास केला पाहिजे, तर मी 6ला लायब्ररीला गेलो असतो खरा, पण ते तिथे जाऊन झोपा काढल्या असत्या. तसं गेलं नाही. म्हणजे मी स्वतःवर ते बर्डन टाकलं नाही की टायमिंग किंवा म्हणजे आयडियलिस्टिक जास्त की सकाळी उठणे आणि अभ्यास करणे, असं आयडियलिस्टिक काही स्वतःला म्हणजे ते बर्डन घ्यायचं नाही किंवा बंधन टाकून घ्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार अभ्यास करा त्या प्रकारचं. आणि कोणी काय करतंय त्याला कॉपी करायला जाऊ नका. तुम्ही जे आहात ओरिजिनल आहात, तुम्हाला जे सूट होतंय त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते एक झालं. आता मी डायरेक्टली सांगतो की आता मी कसं फॉलो केलं. तर पहिल्यांदा 2017चं जो काही फेल्युअर होतं राज्यसेवेचं, फक्त एकच परीक्षा पास झालो मी, पोलीस सब इन्स्पेक्टरची प्रिलिम्स. नंतर STI ASO अशा पण त्यावेळेला होत्या कंबाईन वेगवेगळ्या, म्हणजे कंबाईन नाही म्हणतात ना, वेगवेगळ्या परीक्षा होत्या, पण ते काय पास झालो नाही मी. म्हणजे STI अजूनही पास झालेलो नाही मी प्रिलिम्स अजून. म्हणजे मला ती खंत आहे, कारण की बरेच लोक STI आधी होतात आणि मग राज्यसेवेतनं पोस्ट मिळवतात. मला STIची प्रिलिम्स पण क्रॅक करता नाही आली त्यावेळेला. त्यामुळे STIला खूप कॉम्पिटिशन असतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती, म्हणजे नवीन असेल तर थोडीशी आयडिया कमी असेल, परंतु थोडा अनुभव आल्यानंतर कळतं की STI पोस्टसाठी खूप कॉम्पिटिशन असतं. आता मला माहित नाही नक्की का असतं. मोस्टली मे बी तिथं वेळ मिळतो अभ्यासाला भविष्यातला, किंवा माणसाची एक हे असते टेंडन्सी की पहिलं सेफ व्हायला बघतो माणूस कधी पण. असं तुम्हाला असं वाटत असावं की बाबा क्लास 2ची पोस्ट आहे तर लवकर मिळेल, इझिली मिळेल आणि मग मी सेफ होऊन जाईल, मनाला शांती मिळेल आणि मग क्लास 1 साठी प्रयत्न करू. तर असं काही नसतं. त्या गोष्टीच्या नादामध्ये बरेच जण STIच्या मागे लागले आणि STIचे कट ऑफ एवढे हाय जायला लागले. आता 50-60च्या दरम्यान मी कट ऑफ पाहायचो माझ्या वेळेला, 60ला टेकायला लागले होते कट ऑफ. ते खूप झाले कट ऑफ, म्हणजे 70-80-60 जागांसाठी ते कट ऑफ टेकायला लागले. तर तो एक प्रकार आहे की स्वतःला असं हे करू नका की मी पहिली ही परीक्षा पास करेल आणि मग वरची, असं काही नसतं. तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर राज्यसेवेचा अभ्यास जर केला ना तुम्ही, तो बाकीच्या सगळ्या जवळपास परीक्षांचा अभ्यास होतो. म्हणजे तुम्ही पाहिलं तर फॉरेस्ट सर्व्हिसेसची प्रिलिम्स वगैरे तुम्हाला चांगली क्रॅक करता येते, मेन्सला तरी वेगळा आहे. कंबाईन आहे, आता कंबाईन पण करता येते, ग्रुप Cची पण करता येते. त्यामुळे राज्यसेवा ही जी लाईक अम्ब्रेला एक्झाम आहे, त्याच्या खाली बाकीच्या एक्झाम्सची पण तयारी होते. आता मी पहिल्या सत्रामध्ये काय केलं तर डायरेक्ट सुरू केलं की बुक्स वगैरे डायरेक्ट घेतल्या, स्वतःच्या मनाने सुरू केलं. तर बुक लिस्ट कशी बनवली होती मी माझी सांगतो. फार काही केलं नाही मी. प्रिव्हियस इयरचे टॉपर होते, त्यांचे व्हिडिओ पाहिले, त्यांनी काय बुक्स वापरलेत आणि टेलिग्रामवर पण सर्च केलं की बुक लिस्ट कोणाच्या आहेत का. त्यावेळेला इतक्या अवेलेबल नव्हत्या, तर त्या सर्च केल्या, त्या पाहिल्या, म्हणजे जेवढे टॉपर मिळतील तेवढ्यांच्या पाहिल्या. त्यामध्ये सगळे कॉमन बुक जे होते ते शोधून घेतले, काढले आणि त्याची लिस्ट बनवली. सिंपल, त्याच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्यांच्याकडे काय वेगळं असतंय का टॉपर्सकडं, तर अजिबात काय वेगळं नसतंय. तीच पुस्तकं आहेत, फक्त काय अप्रोच वेगळा आहे परीक्षेचा. बुक लिस्ट बनवली अशी, विशेष काही केलं नाही. मला म्हणजे मी क्लासला होतो आणि क्लासमधनं जे काही सांगण्यात यायचं त्या काही इन्स्ट्रक्शन्स आणि स्वतः आपण रिसर्च केलेलं. म्हणजे माझा कोणीही अधिकारी मित्र नव्हता. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की अधिकारी कोणी मित्र होता का, सांगायला कोण स्पेशल होतं का, तर कोणीही अधिकारी मित्र नव्हता माझा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं. माझ्या कॉलेजमधनं पण कोणी MPSC करत नव्हतं, कोणी UPSC करत नव्हतं. माझ्या बिल्डिंगमधलं पण कोण करत नव्हतं, कुणीच नव्हतं. म्हणजे असं जवळचं घरातला पण कोणी अधिकारी नाही. त्यामुळे असं कोणी सांगणार नव्हतं की हे करत. त्यामुळे स्वतःचं ते बुक लिस्ट बनवली. बुक लिस्ट बनवल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट सुरू केलं, ती एक चूक केली. मी 18 मध्ये काय काय सुधारणा केल्या. पहिलं म्हणजे स्वतःला लिमिट करणं सोडून दिलं की मला एवढेच मार्क्स आणायचे. म्हणजे मी काय केलं तर 17ला 16चा जो कट ऑफ होता तो आय थिंक 153चा कट ऑफ लागला होता. ओपन जनरलचा जो कट ऑफ होता तो 153चा लागला होता. आणि मग मी काय केलं की मला 160 ते 70 मार्क्स आणायचे.
कट ऑफ प्रेडिक्ट करायचा प्रयत्न केला आधीच. म्हणजे त्या स्टेजमध्ये होतो मी की ठीक आहे, आता मागच्या वर्षी एवढा कट ऑफ लागला तर पुढच्या वर्षी एवढा लागेल. तर असा प्रकार करायचा नाही. प्रत्येक वर्षीची परीक्षा ही वेगळी असते, प्रत्येक वर्षीच्या पेपरची काठिण्य पातळी वेगळी असते, प्रत्येक वर्षी अभ्यास करणारे मुलं जे आहेत ती वेगळी असतात. काही म्हणजे नवीन ऍड होणारे असतात, काही जुने असतात. म्हणजे अभ्यासाची पातळी पण मुलांची वेगवेगळी असते. नवीन पुस्तकं येत असतात, काही होत असतं. म्हणजे खूप सारे फॅक्टर्स आहेत की त्या वर्षीच्या कट ऑफला जे इन्फ्लुएन्स करू शकतात. त्यामुळे कट ऑफ कधी प्रेडिक्ट करायचा नाही. मी प्रेडिक्ट केला होता की 160च्या पुढे मार्क्स आणायचे जेणेकरून मी कट ऑफ क्लिअर करेल. मी केला तसं स्वतःच्या मनाला प्रेडिक्ट. मी जाऊन अटेम्प्ट केला, जास्त रिस्क घेतली नाही प्रिलिम्समध्ये आणि माझा स्कोर पण आला 163. पण त्यावेळेला कट ऑफ लागला, पुढे गेला डायरेक्ट. हे कट ऑफ प्रेडिक्ट करत बसलो आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. तर तसं केलं नाही. 2018ला ती सुधारणा केली की स्वतःला लिमिट ठेवलं नाही की कट ऑफ प्रेडिक्ट करायचं नाही. तुला बाबा तुझा बेस्ट द्यायचा आहे, काही होऊ दे. जे काही प्रश्न येतील तुझ्यासमोर, जीएसचे 100 आणि सीसेटचे 80, तुला ते प्रश्न प्रत्येक प्रश्नाला हँडल करायचे आणि जेवढा जास्तीत जास्त अटेम्प्ट करता येईल तुझा बेस्ट ऑफ कॅपॅबिलिटीज तेवढा अटेम्प्ट करायचा आहे. मग 2018 मध्ये काय चेंज झाला माझ्यामध्ये की 69 जागाची ऍड आली. म्हणजे मागच्या 2 वर्षातल्या जागा पाहिल्या तर 300-400च्या ऍड होती आणि डायरेक्टली 69ची. म्हणजे आता 69 जागाची ऍड म्हणजे सगळे, म्हणजे अर्धी जनता तर ऍड पाहूनच बाहेर पुढच्या वर्षी करू म्हणे आता. आणि मी 17ला फेल झालेलो. आणि लायब्ररीमधले जे काही दिग्गज होते आमच्या, तर ते म्हणत होते काही मजा नाही आता एमपीएससीत, जागा काय काढणार. आता काय करायचं आता अशा वेळेला. मग म्हणजे वाईट वाटलं की जागा नाही, काय नाही. मागच्या वर्षी 17ला केलं असतं आणखी जास्त जागा होत्या, झालं असतं मे बी. आपल्याला असं वाटतं, म्हणजे ह्युमन टेंडन्सी आहे की बाबा रिग्रेट फार करत बसतो आपण, की बाबा असं करायला पाहिजे होतं, असं झालं असतं, असं करायला पाहिजे होतं. सोडून दिलं, जे काय होईल ते पाहू म्हणलं. काय नाही एवढं. 18ची ऍड आली, 69 जागाची. फॉर्म वगैरे भरला, सुरू केलं. आणि तोपर्यंत काही मित्रांच्या ओळखी झाल्या होत्या. माझे 2 मित्र होते चांगले, ते पण त्याच मानसिकतेतनं आता काही खरं नाही. मी ठीक आहे ठरवलं की बाबा ठीक आहे, आता काहीच नाही ना तर पूर्णपणे फुल जाऊन अटेम्प्ट करून यायचं. काहीच नाही होत, जाऊ दे आता, जे येते तेवढं करू, जाऊ. प्रिलिमला गेलो आणि पहिला पेपर होता जीएसचा. आणि जास्त काय नाही, म्हणजे त्या दिवशी सगळेजण करंट अफेअरचं पुस्तक घेऊन जातात तिथं जायला. मग मी पण गेलो घेऊन, वाचत बसलो. आणि मी असं ठरवलं होतं की बाबा जास्त कोणाशी बोलायचं नाही, कारण की आपला आहे तेवढा कॉन्फिडन्स डाऊन करायला तिथं लोक आलेले असतात. म्हणजे जास्त कोणाशी बोलायचं नाही. तरी एक जण भेटलाच मला तिथं. आता ते मुद्दाम ओळख काढतात, मला काय माहित नाही. तरी मी लांब बसलो होतो शाळेत जाऊन. त्या मी बसलो, आला जवळ होतो, म्हणला कुठले तुम्ही, काय चर्चा करत बसला. म्हणलं असं आहे बाबा, इथला आहे. आता म्हणलं हा काय आपल्याला अभ्यास करू देत नाही किंवा वाचू देत नाही. मी पण गप्पा मारत बसलो याची, काय कुठलं काय कसं. त्याचा कॉन्फिडन्स एकदम हाय होता. पण म्हणजे काय नाही म्हणलं एमपीएससी जागा कमी काढते असं तसं, फालतूच्या गप्पा यायचं आणि काहीतरी गप्पा मारायची, एमपीएससीवर टीका करायची. आलो आता म्हणलं हा काय करू देत नाही. पेपरला गेलो. पेपर म्हणलं आता आपल्याला कसं अटेम्प्ट करायचं आहे. 100 प्रश्न होते, 96 अटेम्प्ट करून आलो. आणि काहीच म्हणजे हे नाही, म्हणजे काहीच नाही, म्हणजे ठेवलंच नाही. म्हणलं जाऊ दे, असंही 69 जागा थोडी आपलं होणार आहे. अरे गेलो. आता पुढचा विषय सुरू झाला की मी बाहेर आलो पेपरमधनं बाहेर झालो. त्यानंतर मी आपला शांत बसलो होतो, म्हणजे माझी जेवायची पण इच्छा नव्हती. शांत बसलो. एक जण आला, म्हणलं कसा गेला पेपर. म्हणलं ठीक गेला. 96. किती अटेम्प्ट केला. म्हणलं 96 अटेम्प्ट केला. तो माझ्याकडे बघायला लागला. म्हणलं तुम्ही येडा आहे का. म्हणला तू येडा आहे का, तुम्हाला एवढा अटेम्प्ट करायचा असतो का. अरे म्हणलं जागा कमी होत्या, तसंही होणार नाही म्हटलं माझं, मी केला अटेम्प्ट. नाही म्हणला लयच पेपर अवघड होता. अरे 80च्या पुढे जाणं पण लय अवघड होतं. तर मी म्हणलं 80च्या पुढे जाणं अवघड होतं आणि आपण 96 करून आलोय. कठीण झालं म्हणलं आपलं. मी काहीच बोललो नाही. मी म्हणलं आता हा आपला कॉन्फिडन्स लो करणार आहे अजून. म्हणलं मला अजून एक पेपर द्यायचा आहे 80 प्रश्नांचा, त्यात पण मला 80च मारायच्यात म्हणलं. आणि उठलो तिथनं आणि खायची इच्छा नव्हती काय खरंच. ऍक्च्युली इथं मोरे विद्यालयातच माझा नंबर लागला होता. बाहेर गेलो आणि कोल्ड कॉफी पिऊन आलो. काहीच इच्छा नव्हती, कारण की हे असला कॉन्फिडन्स डाऊन करणारा माणूस आणि त्यात पेपर अवघड 69 जागा असतात, टेन्शन डोक्याला नुसतं, काहीच नाही. आणि पेपरला जाताना पण असं शाळा सापडली नव्हती लवकर. त्याचं पण डोक्याला असं वाटलं होतं की कुठल्या कुठल्या कोपऱ्यातल्या शाळा देतात काय नाही. असं आलो तर बसलो आणि असंच ऐकलं होतं टॉपर्सचं की चॉकलेट खा म्हणे पेपरला जायच्या आधी. तर 30 रुपयावाली डेअरी मिल्क घेऊन आलो. पेपरला जायच्या आधी
खायचं. का तर शुगर असते म्हणे, डोकं चालतं जास्त. तर ठीक आहे, चालतंय म्हणलं खाऊ. आणि मग आलो, बसलो, ते फॉर्म्युला वाचत बसलो मग मॅथ्सचे. काय होत नसतं बरं पहिल्या शेवटच्या आठवड्यामध्ये, लक्षात ठेवा. पेपरच्या शेवटच्या आठवड्यात काहीच होत नसतं. त्यावेळेला फक्त मनाला शांती असते. तुमचा जो अभ्यास होतो तो एक आठवडा आधीपर्यंतचा, रविवारी पेपर आहे तर मागच्या रविवारपर्यंत जो अभ्यास होईल तो अभ्यास आहे. पुढच्या आठवड्यात काहीच नसतं होत. त्यावेळेला फक्त टेन्शन असतं. तर मग खाल्ली कॅडबरी वगैरे खाल्ली, गेलो, बसलो. आता सीसॅटचा पेपर. एकदा का पेपर बेल वाजली की फाडला, सुरू डायरेक्ट सुरू. आणि झालं, 72 अटेम्प्ट केला. आणि आता 72 अटेम्प्ट केला, पण वेळ राहिला होता 1-2 मिनिट. आता काय करायचं? तर ते असं म्हणायचे की बाबा रिव्ह्यू केला पाहिजे पेपर नंतर जाताना, बरोबर झाले का सगळं. म्हणलं रिव्ह्यू करू 1-2 मिनिटं. रिव्ह्यू करता करता काय 5-10 प्रश्न वाचून झाले, पेपरचा वेळ संपला. 72 अटेम्प्ट झाला, बाहेर आलो. आता म्हणलं कुणाशीच बोलायचं नाही, सरळ घरी जायचं. घरी आलो, संध्याकाळी जे मित्र होते 2 माझे भेटले, तुम्हाला सांगितलं, त्यांना भेटलो. त्याला विचारलं काय, तिथं पेपर घेऊन डिस्कस करायला लागलो. रस्त्यातच अक्षरशः रस्त्यातच, मला तो दिवस पण आठवतोय. रस्त्यातच त्याची टू व्हीलर अशी, माझी अशी, पेपर काढला, डिस्कस करायला लागलो. साधा प्रश्न चुकवला होता मी, साधा एकदम, सीसॅटचा. अरे हा चुकवला. अरे तू दर्शक चुकवला तू हा प्रश्न. अरे म्हणलं चुकवला. अरे काय तू, अरे मला भीती वाटायला लागली. 69 जागा, प्रश्न आता पहिलाच बघितलाय, तो चुकलेला आहे. मी त्याला म्हटलं, मी अक्षय नाव त्याचं, म्हणलं अक्षय एक काम करू, आपण पेपर डिस्कस करायला नको. घरी गेलो, त्याला म्हणलं एक काम कर, तू आराम कर, मी पण आराम करतो, की आल्यावरच बघू. मग तेवढं ठेवलं आणि दुसऱ्या दिवशीपासून आपला रेग्युलर अभ्यास सुरू केला. नंतर की आली म्हणलं की आपण लायब्ररीत चेक करायची नाही. कारण की आपण करून आलोय 72 आणि 96 अटेम्प्ट. उगा जास्त ठीक आहे, पॉझिटिव्ह स्कोर सांगायला तरी काय वाटणार नाही, पण निगेटिव्ह स्कोर आला तर लाज वाटत सांगायला. कारण की 1/3 निगेटिव्ह होतं त्यावेळेला, आता 1/4. त्याला घेतलं लायब्ररीला. आणि मी तर माझं घरच पुण्यात होतो, त्यामुळे माझ्या घरी नाही गेलो. अक्षयला म्हणलं चल तुझ्या रूमवर जाऊ. अक्षयच्या रूमवर गेलो आणि पेपर चेक केला. पण लकीली माझा स्कोर त्यावेळेला 275 आला. हा, कारण की 96 अटेम्प्ट मध्ये माझा जीएस मध्ये 120 आला, आणि याच्यामध्ये 120 का 125च्या आसपास आला, आणि सीसॅट मध्ये 150च्या आसपास. तो असा टोटल 275 और 272 असा च्या रेंजमध्ये आला. एक्झॅक्ट मला आठवत नाही, कारण की सेकंड कीने परत चेंज झाला आणि थोडाफार काहीतरी 2-4 मार्काचा फरक पडला. 275 स्कोर आला. आता 275 स्कोर आला तर ठीक आहे ना, म्हणजे मला विश्वास पहिला बसला नाही. म्हणून मी म्हणलं अक्षय तू चेक कर. अक्षयला चेक करायला दिला. अक्षयने पण चेक केला, अक्षयचा पण आला. अक्षयचा आला 225. अक्षय म्हणला बरोबर आहे, तुझा बरोबर आलाय. अक्षय म्हणला माझा पण 225 आलाय. म्हणलं ठीक आहे. तोपर्यंत लायब्ररीमधून बातम्या आल्या 280चा स्कोर आहे म्हणे एकाचा. 280, 290. म्हणलं अक्षय यावेळी तरी होईल का नाही रे माझं. एवढा स्कोर आलाय. अक्षय म्हणला अरे होते तुझं होणार नाही, तू कुणाचं होणार, असंच बोलायला लागला. म्हणलं ठीक आहे. परंतु स्कोर असे काय यायला लागले, आणि मागच्या वर्षीचे जे टॉपर्स होते त्यांच्यापैकी काही जणांनी 267 वगैरे कट ऑफ सांगायला लागले. आता 267 कट ऑफ ठीक आहे, मी होतो जवळच, म्हणजे पुढंच होतो पण जवळपास होतो. भीती वाटते ना थोडी, की बाबा किती का स्कोर आहे ना तुमचा, भीती वाटत असते. म्हणजे तुम्ही जर नसाल त्यात मुरलेले तर तुम्हाला भीती वाटतेच. तर झालं सगळ्या गोष्टी. सेकंड की आली, माझा स्कोर थोडाफार 2-4 मार्कांनी इकडे तिकडे झाला, आणि कट ऑफ लागला 247. क्लिअर केलं. म्हणलं ठीक आहे बाबा आपण करतोय, अटेम्प्ट केला म्हणजे काय वाया नाही गेला आपला. त्यावेळेला ती एक गोष्ट कळाली मला, की तुम्ही जर घाबरले ना तर तुम्ही मागे येता. तुम्ही अटेम्प्ट करायला सोडलं ना, तुमचा स्वतःवर विश्वास नाही ठेवला, तुम्ही मागे येता. तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण, की तुम्ही जो अभ्यास केलाय स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्ही जो स्वतःवर विश्वास नाही ठेवला, तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर आयोगाने कसा ठेवायचा तुमच्यावर. म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही की बाबा मला हे जमतंय का नाही, हे जमतंय का नाही. आता एवढं मग पुढं महाराष्ट्र शासनामध्ये तुम्हाला पद द्यायचं मोठं, आणि ते कसं संबंध का तेव्हा पण म्हणणार जमल का नाही, जमल का नाही. तसं काही नाही होत, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्कोर आला. नंतर मला वाटतं जूनमध्ये रिझल्ट आला. तोपर्यंत माझा पीएसआयचा रिझल्ट आला. 18 का 20 जूनला रिझल्ट आला पीएसआयचा. पीएसआय झालो होतो मी. आता ऑलरेडी मी प्रिलिम्स कशी दिली ती तुम्ही बघितलं. आता तर पीएसआय झालो होतो, आता मेन्स द्यायची होती. मेन्सचा अभ्यास करत होतो मी. मेन्सला ऑगस्टला मेन्स होती. जून, जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 1.5 महिना एक बाकी होता मला रिझल्ट आल्यानंतर. तेव्हा मात्र पूर्णपणे सिरियसली गोष्टी, म्हणजे आणखी म्हणजे सिरियसली करतच होतो मी. म्हणजे तुम्हाला वाटेल मी सिरियसली करत नव्हतो काय, सिरियसली करत होतो मी गोष्टी. फक्त आता त्याला एक्सटेंड करायचं होतं. अक्षय काय पास झाला नाही प्रिलिम, म्हणजे माझा मित्र जो काय होता तो काय पास झाला नाही. मग राहिला आता मी एकटाच. लायब्ररीमधून काही 2-4 जण होते, आणि लकीली जागा वाढल्या. मेन्सची जाहिरात आली
त्याच्यामध्ये 20 डेप्टी कलेक्टर्स ऍड झाली आणि 135ची ऍड झाली, म्हणजे वाढून पण 135च झाली. म्हणजे असं नाही की 400ची वगैरे ऍड झाली, 300ची ऍड झाली. तरी ठीक आहे बाबा, डेप्टी कलेक्टर्स आले. पण मी असं स्वप्नात विचार केला नव्हता की डेप्टी कलेक्टर होईल म्हणून. ठीक आहे बाबा, ऍड वाढली बाबा, 69चे 135 झाले म्हणजे आणखीन चान्स वाढला. तर त्याचा मेन्सचा त्यावेळेला स्टडी वाढवला बऱ्यापैकी चांगला. काही माझ्या आधीच्या वर्षीचे टॉपर्स होते, त्यांच्याशी ऍक्च्युअली थोडंसं बोलणं पण केलं, बाबा काय कसं करायला पाहिजे सांगा. म्हणजे जसं मी तुमच्याशी बोलतो तर त्यांच्याशी बोललो, त्यांनी पण काही गोष्टी सांगितल्या. मग त्यांचा अनुभव आणि पुस्तकं आपली घेतली आणि सुरू केला अभ्यास. मग त्यावेळेला लिटरली माझा अभ्यासाचा टायमिंग जायचा चांगला, 12-13 तास जायला लागला, कारण की ऑप्शनच नव्हता. जे आहे ते आता यावर्षीच करायचं म्हणलं, ज्या गोष्टी आहेत चांगला केला अभ्यास. आणि 3 दिवसाची पहिलीच मेन्स होती. पहिल्या मेन्सचं पण असंच झालं माझं की सतीश जो आहे आपला, सतीश मागच्या म्हणजे सतीशचं तुम्हाला लेक्चर झालं असेल, झालं का लेक्चर? हा, सतीश मागच्या वर्षी माझ्या मागच्या वर्षी डेप्टी एज्युकेशन ऑफिसर झाला, त्यामुळे सतीश मला अभ्यासामध्ये सिनियर होता. आणि सतीशचा माझा नंबर साधना विद्यालय हडपसरला आला. आणि पहिल्या दिवशी गेलो, मराठी इंग्लिशचा पेपर पहिल्यांदाच, मराठी पण तिथे लिहायला घेतलं पहिल्यांदाच, लिहिलं कसं तरी चांगलं लिहिलं आणि आलो. मराठी इंग्लिशचा पेपर पण दिला. दुसऱ्या दिवशीची माझ्या जास्त हे किंवा जीएसचा पेपर 1 मी पहिल्यांदाच मेन्स देतोय, मला काय हे नाही. आणि प्रॅक्टिस पेपर दिले होते, ते काय नसतं, प्रॅक्टिस एवढं आपण सिरियस घेत नाही जे घ्यायला पाहिजे. आणि गेलो आणि पहिलाच पेपर ना इतिहासाचा, भूगोल आणि आपला ॲग्रीचा, आणि पहिलाच इतिहासाचे प्रश्न सगळे डाऊन. म्हणजे जे काय होतं कॉन्फिडन्स, जो नसलेला कॉन्फिडन्स आणला होता तो सगळा इतिहास डाऊन करतो तुमचा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवायला कोण होतं म्हणे, अरे कसं सांगायचं आता. तेव्हा सकाळी कोण होतं सांगायचं. अरे मी इथं वाचलं होतं की बाबा स्वातंत्र्य कधी मिळालं, काय गांधीजींनी काय केलं. आता कुणी कोणता विषय शिकवला एवढं तर नाही डिटेलमध्ये अभ्यास केला मी. म्हणलं हे इतिहास आपल्या काय ह्याची गोष्ट नाही. तिथं डाऊन झालं, इतिहास सोडला, भूगोलाच्या प्रश्नांकडे गेलो, भूगोल सोडवला. आणि इतिहासाचा एवढा धसका घेतला होता, माझा अटेम्प्ट 124 झाला. मला काय माहितीच नव्हतं पण अटेम्प्ट नाही का, की बाबा ठीक आहे 124 मला वाटलं चांगला असेल. कारण की आपण पहिल्यांदा पेपरला जातो ना, बाकीचे काय करतात काय माहित नसतं, डायरेक्ट आपल्याला समोर दिसतं. म्हणजे अवघड आहे का सोपा आहे आपणच ठरवायचं पेपर आपल्या अभ्यासावर. बाहेर आलो, सतीश भेटला. सतीश म्हणला किती अटेम्प्ट केला? म्हणलं 124. अरे तुझं होणारच नाही 124 वर. म्हणला अरे म्हणलं बाबा मला ऍटलिस्ट कॉन्फिडन्स तरी दे की बाबा तुझे बरोबर येतील म्हणून. तू होणारच नाही कसं म्हणतो? 124 वर होत असते का? म्हणला तुझं 140-150 अटेम्प्ट पाहिजे. अरे म्हणलं इतिहासच पेपर आहे, तरीही करायलाच पाहिजे म्हणे. म्हणलं अवघड आहे म्हणलं. मग सतीशचं घेतलं मनावर मी. दुसऱ्या पेपरला गेलो, पुढचा एकही पेपर 140च्या खाली दिला नाही. 140च्या वर सगळे अटेम्प्ट. GS3चा पेपर तर 148 केला, HRHRD. पॉलिटीचा पण 145. आणि शेवटच्या पेपरला थोडं ह्याच्याच कॉन्फिडन्स मध्ये गेलो, मार्क्स कमी आले त्यामुळे त्याच्या 142 काहीतरी केला त्याचा अटेम्प्ट. तर केला. म्हणजे तुम्हाला सांगतो अनुभव कसे येतात की बाबा तिथं आपल्याला आपले मित्र सुद्धा खाली आणू शकतो मॉरलमध्ये, बाबा कॉन्फिडन्स तुमचा डाऊन आणू शकतो. केला अटेम्प्ट, चांगला आला. नंतर स्कोर पण परत आला. तिथं पण ती स्ट्रॅटेजी की बाबा आपलं लायब्ररीत चेक करायची नाही पेपर, बाजूला जाऊन चेक करायची शांतीत. केलं, स्कोर आला चांगला. तिथे कळलं की आता आपल्याला पोस्ट मिळेल, एवढा स्कोर आला. म्हणजे ते लगेच कळत नाही बरं का. म्हणजे तुम्ही म्हणताल की यांना कसं कळायचं, त्याच्यात 15-20 दिवस गेल्यावर सगळं वादळ जे उठतं की आल्यावर नुसते स्कोर उडतात हवेत. तर ते जे सगळं शांत झालं की क्लिअर दिसायला लागतं की बाबा कुणाचे स्कोर किती आहेत, कुणाची मजल कितपर्यंत ते कळतं. आणि मग त्यानंतर अंदाज एक लावता येतो. त्यानंतर मग ठीक आहे, कळलं, वाटलं की देईल. त्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी केली. इंटरव्ह्यूला म्हणजे विशेष असं काही हे नाही, तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. मला राज्यसेवेला मेश्राम सर आले होते. मेश्राम सर आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतील. सरांनी इंटरव्ह्यू घेतला आणि इंटरव्ह्यू नॉर्मल गेला, ॲव्हरेज गेला. त्यानंतर पोस्ट सिलेक्शन झालं. अभ्यासाबाबतीत कुठल्या गोष्टी फॉलो केल्या मी 18 मध्ये. पहिलं म्हणजे सिलेबस आणि प्रश्नपत्रिका अजिबात सोडायचं नाही. तुमचा बेस्ट गाईड जो राहील सिलेबस आणि प्रश्नपत्रिका. त्याचं कारण काय आहे की आयोगाने जे ठरवून दिलंय ना ते पहिलं तुम्ही वाचा. म्हणजे आता मी जे सांगतोय किंवा मी स्वतःचं अनालिसिस सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जे करताय एखादा प्रश्नपत्रिका वाचून, सिलेबस वाचून, हे महत्वाचं आहे. आयोगाने जो सिलेबस दिलाय आणि प्रश्नपत्रिका त्याच्यावरून काढल्यात ज्या आधीच्या, त्यांनी तो तुम्हाला गायडिंग आहे की बाबा आयोग एखाद्या पॉइंटवर किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारतोय. म्हणजे आता पॉलिटी आहे, पॉलिटी मधला राष्ट्रपती जो आहे तो टॉपिक आहे. तर राष्ट्रपती या टॉपिक मध्ये त्यांनी किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारलेत आतापर्यंत आणि आपल्याला भविष्यात काय विचारू शकतात, ही एक आयडिया आपल्याला त्यातनं लावता येते. अनालिसिस म्हणजे खूप काय असं वेगळं नाहीये. म्हणजे मी ज्यावेळेला
ऐकायचो टॉपर्स भाषण, ते अनालिसिस म्हणायचे. मग मला वाटायचं बाबा अनालिसिस म्हणजे नक्की काय असते. अनालिसिसचं शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे बाबा तुम्हाला एक सांगड घातला पाहिजे, सिलेबस आणि सिलेबसमधून आलेले प्रश्न आणि तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला त्यातनं समजून एवढंच घ्यायचंय की या प्रकारचे प्रश्न मला येणार आहेत भविष्यात आणि मला ते सोडवता आले पाहिजेत. त्यासाठी मला किती डेप्थ पर्यंत वाचन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला लिंक जोडता येतात त्यातनं की बाबा सिलेबसचा हा पॉईंट इथनं आलेला आहे आणि बऱ्याच प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी त्यातनं जाणवतात की रिपिटेशन्स कुठल्या एरियावर जास्त होते. म्हणजे एखादा टॉपिक असेल, त्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न किती येतात, किती डेप्थ पर्यंत येतात आणि त्याचा स्कोरिंग म्हणजे त्याचं मटेरियल आपल्याला अवेलेबल आहे का, हे ते तुम्हाला त्याच्यातनं अंदाज लावायचा. सो बेसिक गोष्ट काय करायची की बाबा तुम्ही म्हणजे माझी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचायची म्हणजे इतके वाचून झालं होतं की बाबा ते उत्तरं पण पाठ झाली माझी, तरी पुन्हा वाचायचं की जेणेकरून की बाबा आपल्याला प्रत्येक वेळेला काहीतरी एखादा नवीन त्यातनं व्ह्यू कळेल. कारण की तुम्ही आयोगाचे प्रश्न वाचताना त्याचे ऑप्शन सुद्धा चांगले वाचा जुने, कारण की त्यातनं भविष्यातला बाबा त्यातनं एक हिंट मिळू शकते. काही असू शकतं भविष्यात, मागच्या ऑप्शन्स मधनं पुढचा एखादा प्रश्न तयार होऊ शकतो आणि त्यांच्यासारखा सोर्स चांगला नाही कुठलाच अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स चांगले करायचे आहेत. सिलेबसला स्वतः स्टिक राहायचे आणि आता मला वाटते सिलेबस आणखीन थोडा चेंज केलाय रिसेंटली, त्याच्यामध्ये ऍडिशन केले. MLRC पण टाकलं वाटतं त्यांनी, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड टाकलं वाटतं, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1965 टाकली आहे ना, जे आता आम्ही ऍक्च्युअली त्याच्यावर म्हणजे आम्ही आता रेव्हेन्यू मध्ये जॉईन झाल्यावर ते काम करायला लागलो, तेव्हा आमच्या सिलेबस मध्ये नव्हतं, परंतु आता ते सिलेबस मध्ये आले. आवाका वाढायला लागलाय आयोगाचा. हे घाबरण्याचं कारण नाही, तुम्हाला काही फार डेप्थ मध्ये विचारणार नाहीत, परंतु बेसिक गोष्टी म्हणजे MLRC काय, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड काय आहे, त्या गोष्टी तुम्हाला त्यातनं समजून घेता आल्या पाहिजे. त्याच्यावरचे प्रश्न आतापर्यंत काय, आता नवीन जेव्हा टॉपिक असतो ना त्यावेळेला खूप संधी आहे प्रश्न विचारायला, कारण की जुने प्रश्न पाहिले पॉलिटीचे. तुम्ही आता राष्ट्रपतीवर किती विचारणार प्रश्न, विचारून ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा आहे, तिथे तुम्हाला काहीतरी डेटाचं विचारावं लागणार आहे. डेटा विचारून किती विचारणार, सगळं तो मुलांचं तर पाठ करून झालाय, काही तर आता लक्ष्मीकांत पाठ झाले असतील वाचून, बरोबर आहे ना. म्हणजे आता तुम्ही नवीन आहात, मी आता तुम्हाला नाही असं म्हटलं पाहिजे, परंतु जे जुने आहेत लोक त्यांचे ते सांगतात असं 10 रेडिंग 15 रेडिंग झालेत बाबा माझे, सांग आता खरे झालेत का नाही माहित नाही, पण सांगतात ते. तर तसं झालेलं असू शकतं. म्हणजे मी तर नाही केले बरं का एवढे 15-16 रेडिंग, पण रेडिंग केलेत चांगले समजून घेऊन. तर अशा प्रकारचं आता त्यांना स्कोप स्वतःचा वाढवायला लागलेत. बहुतेक त्यांनी आता हे पण वाढवलं, कॉलोनियल एज मधलं इकॉनॉमिक्सचा पण पॉईंट टाकलाय की म्हणजे अर्थकारण कसं होतं ह्याच्या काळामध्ये कॉलोनियल एज मध्ये. तर तो पॉईंट आहे. रिव्हिजन इज मस्ट. ह्युमन ब्रेन आहे, तुम्ही आत्ता वाचलंय, आत्ता थोड्या वेळा काही वेळापर्यंत आठवेल, 1 आठवड्यानी 50% पण गायब झालेला असेल, त्याच्यानंतर 1 महिन्यानी काय वाचलं नाही तर 75% गायब, 2-3 महिन्यांनी 100% गायब, बरोबर आहे ना. मला तर होतं, म्हणजे मला तर होतं, तुम्हाला तुमच्या बाबतीत होतं का नाही मला माहित नाही. म्हणजे कुणी एक पाठी असेल एकदा वाचलं की कायम लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु मला एक जनरल असं जाणवलं की बाबा आपण जर रिवाईज नाही केली गोष्टी तर विसरतो आपण. तर रिव्हिजनसाठी शेवटचा महिना कंपल्सरी ठेवा. स्वतःचं टार्गेट असं ठेवा की ज्या तारखेला परीक्षा आहे त्याच्या आधी 1 महिना माझा सिलेबस कंप्लीट होईल, आणि नाही जरी झाला तरी 1 महिना माझ्या हातात आहे हे मानसिक जेव्हा आपल्याला असतं की बाबा 1 महिना माझ्या हातात आहे, सिलेबस जरी नाही झाला काही पॉईंट्स राहिले तरी मनाला थोडं शांती मिळते की बाबा 1 महिना आहे आणि 1 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला कंप्लीट करता येतात गोष्टी, काही राहिलेल्या, सगळ्याच नाही करता येत, सिलेबस तर नाही करता येणार सगळा, राहिलेल्या गोष्टी. त्यामुळे टार्गेट ठेवा की 1 महिना आधीपर्यंत किंवा ऍटलिस्ट 15-20 दिवस तरी तुमचा सिलेबस जे काही करायचा अभ्यास तो करून घेऊन शेवटचे दिवस फक्त रिव्हिजनला. आता प्रिलिम्समध्ये काही स्कोरिंग सब्जेक्ट्स किंवा टॉपिक्स आहेत ते मी माझ्यासाठी काढले होते. माझ्यासाठी करंट अफेअर्स, पॉलिटी आणि जिओग्राफी हे 3 आणि सायन्स हे 4 हे असे मी काढले होते. असं प्रत्येकाने आपापलं अनालिसिस करून एक टॉपिकची लिस्ट बनवून घ्या किंवा मला हे जे एरियाज आहेत ते फोकस करायचे. हे लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स मिळवता हे मॅटर करत नाही, तुम्ही टोटल स्कोअर किती करता हे मॅटर करतं. समजलं ना मी काय म्हणतोय? माझ्या म्हणण्याचं नीट ऐकून घ्या, महत्वाचं आहे ही गोष्ट की तुम्ही इतिहासाच्या मागे लागत बसाल, तुमचा इनपुट आणि आउटपुट रेशो तिथे कमी आहे हे लक्षात घ्या. समजतंय ना मी काय म्हणतोय? अधिकारी बनतायत तर अधिकारी हा जनरलिस्ट असला पाहिजे, स्पेशालिस्ट बनायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हे तुम्ही मान्य माझ्याशी सहमत असाल तरी असाल, चांगलंच आहे, नसाल तरी मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण की मी परीक्षा पास झालेलो आहे आणि मला माहिती आहे. नाही, हसायची गोष्ट आता हा पाठ जाऊ द्या, परंतु मला एक सांगायचंय, माझ्या काळामध्ये मी भरपूर स्पेशालिस्ट पाहिले
तसा स्पेशलिस्ट तो स्पेशलिस्टच राहतो, अधिकारी होत नाही तो. ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही जनरलिस्ट असलं पाहिजे, त्यामुळे अप्रोच कधी पण जनरलिस्टचा पाहिजे. हे आता समजा इतिहासामध्ये खूप आता मागाचा प्रश्न सांगितला की कोण गणित शिकवायचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आता एवढ्या डीपमध्ये जाऊन त्यांनी विचारलं म्हणून काय मग प्रत्येक विषय कोण शिकवायचं बघत बसणार आहे का? नाही बसणार. तशा गोष्टी करायच्या नाही. तर पहिली गोष्ट स्पेशलिस्ट बनू नका कुठलाच, जनरलिस्ट बनायचं आपल्याला. त्यामुळे अप्रोच कुठल्याही सब्जेक्टचा स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट शोधून काढणं आणि त्या विषयावर जास्तीत जास्त मार्क्स कसे काढता येतील त्यामधनं हे पाहणं. तुमचा टोटल स्कोर मॅटर करतो. तुम्ही पॉलिटीमध्ये किती मिळवले, इतिहासामध्ये किती मिळवले हे आयोग तुम्हाला विचारत बसणार नाहीये. समजलं? तर तो अप्रोच पाहिजे. स्वतःचे काढून घ्या पॉईंट्स, किंवा मला पॉलिटीमध्ये किंवा करंट अफेअर्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये माझा स्कोर चांगला येतो. आणि ते कशातनं कळेल? टेस्ट सिरीजमधनं. तुमच्या टेस्ट सिरीज देत असाल तुम्ही, देताय का? भीती वाटते का टेस्ट सिरीज द्यायला? नाही ना? टेस्ट सिरीजमध्ये 100 पैकी 100 करा बरं का अटेम्प्ट. सोडू नका. टेस्ट सिरीजची फी आपण पूर्ण भरलेली असते, पूर्ण अटेम्प्ट करायची. नाही, ह्याचं कारण काय? 100च्या 100 अटेम्प्ट करायचं की जी भीती असते ना अटेम्प्ट करायची जास्तीत जास्त, ती भीती जायला पाहिजे. टेस्ट सिरीजचे मार्क्स तुम्हाला काही पोस्ट मिळून देणार नाहीत, परंतु ऍटलिस्ट भीती तर जायला पाहिजे. कारण की ज्या भीतीपायी मी अटेम्प्ट केला नव्हता 17मध्ये, तर ते फेल्युअर आलं होतं माझ्या नशिबाला. तर तसं करू नका. अटेम्प्ट करा ह्याच्यामध्ये. म्हणजे मुख्य परीक्षेचा ठीक आहे बाबा, त्यावेळेला तुम्ही पूर्ण काळजीपूर्वक सोडवाल, परंतु ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताय त्यावेळेला तुम्ही जेवढं डोकं लावता येईल, एखादा प्रश्न काही येत नाहीये त्यातलं, परंतु जे काय आपण वाचलंय त्याचा रेफरन्स देऊन, त्याचं लॉजिक लावून, काही ना काहीतरी करून त्याच्यावर उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मेंदूला ती सवय लावत नाही ऍक्च्युअल परीक्षेमध्ये, तोपर्यंत ते तसं सवय किंवा ती जे रुटीन आहे ते बसणार नाही. समजतं ना मी काय सांगतोय? मला हे सांगायचं तुम्हाला की ज्यावेळेला अननोन एरियावर प्रश्न येईल त्यावेळेला पण तुम्हाला तिथे अटेम्प्ट करावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही जी पुस्तक वाचताय ना, 99% महाराष्ट्रात तेच पुस्तक वाचतोय. त्या पुस्तकातला प्रश्न आला आणि ज्यांनी चांगला अभ्यास केलाय त्यांना सगळ्यांना तो सोडवता येणार आहे. स्पर्धा कुठे आहे? जिथं कुणाला येत नाही, ज्यांनी काही ज्या आपले रेफरन्स बुक आहेत किंवा जे आपले कन्व्हेन्शनल बुक आहेत त्यातला प्रश्न नाही आला तर तिथं एखादा व्यक्ती कसा टॅकल करतो. समजतंय ना? 100 प्रश्न आहेत, 50 प्रश्न जर पुस्तकात आले तर तुम्हाला मला सगळ्यांना येणार आहे. बरोबर? पुढचा कट ऑफ जो जाईल 7-8 मार्क्स समजा कंबाईनचा आपण धरला, 57 समजा कट ऑफ लागला, ते 7 प्रश्न समजा डिसाईड करणार आहेत. तर ते 7 प्रश्न समजा बाहेरचे असतील, तुमच्या कन्व्हेन्शनल बुकच्या बाहेरचे असतील, तर तिथे तुम्ही काय परफॉर्मन्स देता किंवा तुमचं एक्स्ट्रा रीडिंग काय आहे किंवा तुमचं लॉजिक काय तिथे ते मॅटर करतं. समजलं का? मी काय म्हणतोय तो पॉईंट समजतोय ना? ही परीक्षा काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ही ऍब्सोल्यूट नाहीये परीक्षा, ही रिलेटिव्ह आहे. ऍब्सोल्यूट परीक्षा म्हणजे कॉलेजची परीक्षा, 40% मार्क्स पास. बरोबर? 10वी 12वी 35 40 पास, या गोष्टी ठीक आहे. ऍब्सोल्यूट तुझे ज्यांना 40% मिळाले ते सगळे पास होणार. ही रिलेटिव्ह आहे, स्पर्धा परीक्षा आहे. त्या वर्षी जो परफॉर्मन्स देईल, जो टॉप मध्ये राहील तो पास होणार. त्या भले का त्या म्हणजे मागच्या वर्षीचा पेक्षा स्कोर तुमचा भले का जास्त येणार, पण त्यावेळेला बाकीच्यांचा वर स्कोर गेला असेल तर तो रिलेटिव्हली त्यांचा स्कोर जास्त गेला. समजतं ना परीक्षा काय आहे? त्यामुळे हे नेहमी लक्षात असू द्यायचं की ही परीक्षा रिलेटिव्ह आहे. मला माझ्या कॉम्पिटिटर्सपेक्षा बेटर परफॉर्म करायचंय. त्यामुळे इतर जे कॉम्पिटिटर्स आपलं वाचतायत ती पुस्तकं वाचून त्यातला जास्तीत जास्त आपली ऍप्लिकेशन बेस्ड, की बाबा मला माझ्या अननोन एरियावर जरी प्रश्न आला तरी मला त्यातलं लॉजिक लावून एलिमिनेट करून, एलिमिनेशन टेक्निक तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे आता तुम्ही आता बऱ्यापैकी दिवस अभ्यास करताय, एलिमिनेशन टेक्निक बाबा एलिमिनेट कशी करता येतील ऑप्शन. कारण की डायरेक्ट बरोबर ऑप्शन आणण्यापेक्षा चुकीचे ऑप्शन एलिमिनेट करणं कधी बेटर असतं. ऍक्युरेसीच्या आपण जवळ जात असतो. त्यामुळे तो एक अप्रोच ठेवा. अभ्यास करताना रीडिंग, आता रीडिंगच्या बाबतीत कसं व्हावं? पहिलं रीडिंग, दुसरं रीडिंग, तिसरं रीडिंग असं असतं. हे बघा, पहिलं आणि रीडिंग आणि नोट्सचं एकदम सांगतो मी. नोट्स काढणे बऱ्याच जणांची इच्छा असते. तुमच्यापैकी काही जण काढत असतील नोट्स. काढता का नोट्स? नाही, मी नव्हता काढले. हा खरंच म्हणजे सिरियसली सांगतोय, कारण की नोट्स काढल्या नव्हत्या मी. म्हणजे 2016च्या एंडिंग पासून अभ्यासाला सुरुवात केली आणि 18च्या म्हणजे ऑगस्ट पर्यंत मी अभ्यास केला. म्हणजे ऑलमोस्ट एक 2 वर्षाचा धरून चाल, 2 वर्ष पण पूर्ण नाही झाले म्हणा, 2 वर्षाचा तेवढा अभ्यास केलेला आहे मी. त्याच्यामध्ये नोट्स काढणं, हे करणं, सगळ्या गोष्टी काय मला जमल्या नव्हत्या. आता रीडिंग, पहिलं रीडिंग करताना कधी नोट्स काढू नये. पहिलं रीडिंग करताना सगळंच महत्वाचं वाटतं. म्हणजे तुम्ही आता नवीन आहात प्रिपरेशनमध्ये, तुम्हाला सगळंच महत्वाचं वाटतं. एक शब्द तुम्ही उचलून घेण्याचा, डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे ना? वाटतं तुम्हाला? म्हणजे मला तसं वाटायचं की नवीन असताना की सगळंच महत्वाचं आहे, सगळंच महत्वाचं आहे. तर तसं काही नसतंय. थोडं धीराने घ्या. पहिलं रीडिंग कधी पण आहे ना समजून घेण्यासाठी असावं. म्हणजे त्याला वेळ लागला तरी चालेल. थोडा वेळ घ्या.
पण समजून घ्या, तुम्ही समजून घेतलेल्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. पण तुम्ही रट्टा मारला, पाठांतर केलं तर विसरून झालं. म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमचं आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ग्रॅज्युएशनचं ज्यांचं समजा सायन्स बॅकग्राऊंड मध्ये झालं असेल, जर कॉन्सेप्च्युअल असतील गोष्टी तर तुम्हाला ते आयुष्यभर लक्षात राहतील. बघा, कुठले सायन्स असू द्या, त्यातल्या कॉन्सेप्च्युअल गोष्टी असेल, तुम्ही जर समजून घेतल्या तर त्या तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. कारण की त्या समजून घेतलेल्या असतात, त्याच्यात काहीतरी लॉजिक असतं, ते समजून घेतलं असतं. परंतु आता मला जर काही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू विचारल्या तर त्या काय आठवणार नाहीत मला आत्ता, ऑनेस्टली आठवणार नाही, कारण की त्या पाठांतर केलेल्या असतात. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू नाहीच आठवत. आता रेनॉल्ड्स नंबर, त्याचा काय लॅमिनार फ्लो कोणता आणि टर्ब्युलंट फ्लो कोणता आणि त्याची व्हॅल्यू कितीच्या खाली काय आठवत नाही. आता मेकॅनिकल इंजिनियर्सला माहिती असेल, मे बी तुम्ही रिसेंट आहात, मला आठवत नाहीत त्या, कारण की त्या पाठ केलेल्या असतात. तर हाच फरक आहे आपल्या अभ्यासामध्ये पण. तुम्ही जर पाठांतर करत बसले ना तर नंतर मे बी आठवणार नाही, परंतु तुम्ही कुठल्याही गोष्टी लॉजिकली समजून घेतल्या, कॉन्सेप्च्युअली समजून घेतल्या, तर तुम्हाला परीक्षेत आठवतील आणि त्या फायदेशीर राहतील. ज्यावेळेला आपल्या एरियाच्या बाहेरचा क्वेश्चन येतो तेव्हा लॉजिकने तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह करता येतो. आता ह्याचा सायन्सचा प्रश्न बऱ्यापैकी की आता फॅक्च्युअल ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न येतो त्यावेळेला तुम्हाला ते फॉर्म्युले आठवले तर ठीक आहे, नाही आठवलं तर तुम्हाला काय करणार काय आपण तिथं, नाहीच ना. त्यावेळेला कॉन्सेप्ट जर चांगले असतील तर थोडंफार लॉजिक लावता येतं की बाबा ठीक आहे, आता ओम्स लॉ आहे, लॉजिक असेल, आपल्याला माहिती असेल, V = IR माहिती आहे बाबा, तर थोडंफार गोष्टी कळतात तिथे आणि त्या समजून घेतल्या बाबा तर त्या आठवतात परीक्षेत. बरं, माझा असा अनुभव आहे की तुझ्या पाठांतर केलेल्या गोष्टी आहेत त्या तिथं प्रेशर खाली सगळ्या विसरल्या जातात. राहतं फक्त आपलं डोकं आणि आपल्या कॉन्सेप्ट. शांतपणे तिथं तुम्ही जेवढा विचार कराल तेवढे आठवत राहतात. आता नोट्स काढताना पहिल्या रिडिंगला काढू नये, दुसऱ्या रिडिंगला पण शक्यतो टाळा, तिसऱ्या रिडिंगला मात्र तुम्ही नोट्स काढू शकता. तोपर्यंत तुमचं प्रश्नपत्रिकांचं वाचन, सिलेबस आणि पुस्तकांचं वाचन झालेलं असतं. तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी कळलेल्या असतात. प्रश्नपत्रिकांमधून तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते समजलेले असतात आणि सिलेबसमधल्या कुठल्या पॉईंट्सवर फोकस केलेला आहे जास्त आणि कुठल्या स्कोरिंग आहे आपल्याला काढता येईल, या गोष्टी स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट पण कळलेले असतात. मला पॉलिटी चांगलं जमतंय का, जॉग्राफी चांगलं जमतंय, काही जे काय असेल स्वतः तुमचे पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट समजलेले असतात. तेव्हा मात्र तुम्ही नोट्स काढू शकता. मी काय केलं होतं, विशेष नोट्स अशा काढल्या नव्हत्या पेपरवर, एक पुस्तक बेसिक ठेवलं होतं आणि त्या पुस्तकातले पॉईंट्स, बाकीच्या जे काही पॉईंट्स आहेत त्या पुस्तकावरच नोट, म्हणजे वरच्या मार्जिनमध्ये, बाजूच्या मार्जिनमध्ये हे केले होते, नोट डाऊन केले होते आणि हायलायटरने हायलाइट केले त्या पुस्तकातले पॉईंट्स. समजलं ना? आता काही जण कसे करायचे माझ्या वेळेला, पहिलं हायलायटरने, मग पेन्सिलने, मग काळा पेन, निळा पेन, लाल पेन, असं नोट्स असायचं त्यांचं. एवढं रंगीबेरंगी होऊन जायचं. तर एवढं काही गरज वाटत नाही मला. तुम्ही जर तिसऱ्या चौथ्या रिडिंगला नोट्स काढल्या ना, तुमच्या चांगल्या नोट्स बांधतात, म्हणजे तुम्हाला कळतं बाबा हे महत्वाचं आहे, हे विचारलं जाऊ शकतं. तर ती घाई करू नये नोट्स काढताना. त्यानंतर प्रॅक्टिस पेपर्स, नाही सराव पेपर सोडवणं. सराव पेपर सोडवणं का महत्वाचं आहे? तुम्ही जो अभ्यास केलाय, आता समजा रिडिंग केलंय, तुम्ही नोट्स काढल्या, सगळं केलंय, पण त्याचं ऍप्लिकेशन करून पाहिलंय का नाही ते महत्वाचं आहे. सिंहावलोकन शब्द ऐकलाय का तुम्ही? सिंहावलोकन म्हणजे काय असतं की बाबा सिंह काही पावलं गेल्यावर मागे वळून पाहतो. अवलोकन किंवा सिंहावलोकन शब्द ऐकला असेल, तेच आपल्याला आयुष्यात करायचे की बाबा आपण अभ्यास केलाय, पण आपल्याला ते अप्लाय किती करता येतं आणि त्याचं खरंच तुम्ही जे कष्ट ओतले, तुम्ही जो टाइम दिलाय त्याचा आउटपुट आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. आयोगाचे पेपर्स तर आपण अनालिसिससाठी वापरलेले आहेत. अनालिसिससाठी वापरलेले पेपर परत टाइम लावून सोडण्यात काय अर्थ नाही, त्यात लॉजिक नाही. त्यामुळे आयोगाचे पेपर परत सोडू नका. त्याचा उपयोग हा तुम्हाला समजून घेण्यासाठीच करा, आयोगाचा माइंडसेट की बाबा काय, बाबा त्यांना काय विचारायचं आहे, कुठपर्यंत. मी वेगवेगळ्या क्लासेसचे पेपर आणले आणि टाइम लावून सोडवायला लागलो आणि त्याच्यामध्ये मात्र अटेम्प्ट चांगला करायचो, लॉजिक लावायचो, स्वतःच्या मेंदूला आपला ताण द्यायचा की बाबा मला हा प्रश्न येत नाहीये तर काय येत नाहीये. आता प्रॅक्टिस पेपर सोडण्याचे फायदे काय काय असतात? पहिलं म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, तुम्हाला 2 तासामध्ये तुम्हाला ते 100 प्रश्न जीएसचे असतील किंवा 80 प्रश्न सीसॅटचे असतील ते जमायला लागतं. दुसरं, तुमची रिस्क घेण्याची जी आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसा हँडल करायचा आणि रिस्क घेऊन कसा सोडवायचा, कुठे रिस्क घ्यायची कुठे नाही घ्यायची, हा अनुभव यायला लागतो. तुम्हाला एका क्षणामध्ये किंवा एका 2 दिवसाच्या अभ्यासात हे जमणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे माझ्या प्रिपरेशनच्या, म्हणजे माझी जी एक डायरी होती बनवली होती मी सीसॅटची, मी प्रत्येक पॅसेज सोडवला ना की त्याचा परफॉर्मन्स, म्हणजे मी काय केलं बाबा 5 प्रश्नांपैकी 3 बरोबर आले, 2 बरोबर आले, 4 बरोबर आले, हे लिहून ठेवलेलं होतं. त्याचा रेकॉर्ड राहायचा. म्हणजे काही दिवसांनी काय दिसलं फरक त्याच्यामध्ये, किंवा माझी अॅक्युरेसी वाढत चालली. तो ट्रॅक रेकॉर्ड तुमचा स्वतःचा तुमच्याकडे असेल तर फायद्याचा राहतो. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट तुम्ही फक्त विचार करून ठेवली ना तर ती जाते विसरून. तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी पेपरवर आणाल ना तर त्या दिसतात तुम्हाला. या लक्षात घ्या, तुमची प्रोग्रेस जी असेल ती जास्तीत जास्त ती तुम्ही पेपरवर घ्यावी.
तर MCQ ज्यावेळेला तुम्ही इलिमिनेशन टेक्निक आपण मगाशी बोललो त्याची प्रॅक्टिस तिथून करून घ्यायची आपल्या पेपरमध्ये. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन जेव्हा अननोन एरियातला येतो त्यावेळेला काय विचार केला पाहिजे आणि कसं लॉजिक लावलं पाहिजे ते तिथून आपण लॉजिक लावायला शिकलं पाहिजे या गोष्टी. आता त्यानंतर म्हणजे मी काय करायचो त्याच्यामध्ये, एखादा प्रश्न मला येत नाहीये तर तिथे काहीतरी लॉजिक लावायचो आणि सोडवायचो तो प्रश्न. त्यानंतर जेव्हा तुम्ही आन्सर की पाहता त्या पेपरची त्यावेळेला परत पहिल्यापासून प्रश्न सुरू करायचो. पहिला प्रश्न ठीक आहे बरोबर आला, पण त्यामध्ये मी जे लॉजिक लावलंय का ते बरोबर आहे का बघायचं. म्हणजे आपला प्रश्न काढणाऱ्यांनी जो प्रश्न काढलाय ते लॉजिक आणि आपण लावलेलं लॉजिक विचार करताना लक्षात घ्या ते बरोबर आहे का. ते बरोबर असेल तर ओके आहे, पण तुम्ही चुकीचं लॉजिक लावून जर प्रश्न बरोबर आला असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, देर इज ऑलवेज अ चान्स ऑफ 0.25 की बरोबर येईल प्रश्न. म्हणजे अंदाजे जरी कुणी फेकला ABCD किंवा 1 2 4 ऑप्शन असेल त्यातला तुम्ही अंदाजे फेकला तर बरोबर येण्याचे चान्सेस आहे का नाही, आहे का नाही. तर तसं असू नये की बाबा चुकीचं लॉजिक लावलंय आणि माझा प्रश्न बरोबर, प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय. तसं काय होऊ शकतं त्याचा तोटा की भविष्यात जाऊन त्याच एररचा प्रश्न आला आणि तुमचं चुकीचं लॉजिक जर तसंच राहिलं डोक्यात तर चुकीचं लॉजिक परीक्षेत लावताल आणि तो प्रश्न चुकवाल. तर स्वतःची काळजी घ्यायची आपल्या की बाबा आपण जे लॉजिक्स लावतोय आपल्या टेस्टच्या काळामध्ये ते योग्य लावले जायला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही असं प्रॅक्टिस ही 3-4 महिने जेव्हा कराल ओव्हर द पिरियड चांगल्या प्रकारे लॉजिक डेव्हलप होतं. म्हणजे तुम्हाला समजायला लागतं की बाबा ठीक आहे असे प्रश्न आल्यावर कसे हँडल करायचे, की बाबा फक्त फॅक्च्युअल डेटा असेल तर फॅक्च्युअल डेटा कशा प्रकारचा विचारला जातो. म्हणजे एकाच वाक्यामध्ये 2 फॅक्ट्स सांगितले असतील तर मोस्ट ऑफ द एखादी फॅक्ट ही त्यांनी मॉडिफाय केलेली असते. म्हणजे आता एकाच वाक्यामध्ये पॉप्युलेशन समजा एखादं वाक्य आहे की 2011च्या पॉप्युलेशननुसार या राज्याची पॉप्युलेशन ही होती असं जर वाक्य आलं एखादं सरळ स्टेटमेंट तर ह्याच्यामध्ये भरपूर आले ना फॅक्ट्स. म्हणजे कोणत्या वर्षीची पॉप्युलेशन आली, एखाद्या राज्याची आली आणि त्यातला पॉप्युलेशनचा आकडा आला. 3-4 फॅक्ट्स एका वाक्यात आले. देर इज अ चान्स की त्याच्यातली एखादी फॅक्ट ही त्यांनी मॉडिफाय केलेली असू शकते. हे कधी जमतं ओव्हर द पिरियड, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिस कराल याची त्यानंतर जमेल. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये प्रॅक्टिस करताना आपल्याला तो एक फायदा होतो की बाबा आपलं लॉजिक्स डेव्हलप व्हायला लागतात. हळूहळू होईल हे. तुम्हाला असं वाटतं की एकाच दिवसात होत नाही. माझ्या ह्याच्यामध्ये मी प्रॅक्टिस केली नव्हती पहिल्या अटेम्प्टमध्ये, सेकंडमध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली होती. पुढचा फायदा असा असतो की तुम्ही जे पुस्तक वापरताय एक रेफरन्स बुक वापराल तुम्ही, बरोबर आहे. पेपर काढणारा व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त बुक वापरेल, बरोबर आहे का नाही. त्याला तुमचा प्रश्न चुकवायचा आहे, तो काहीतरी खोलात जाऊन काढेल पेपर, एखादं बुक एक्स्ट्रा वाचेल, हे तर आहे. आता तुम्ही सगळे पुस्तक वापरू शकत नाही, परंतु समजा मी पेपर सेट केलाय, मी आता समजा लक्ष्मीकांत सगळे वाचतात मला माहिती, पॉलिटिक्ससाठी मी एखादं दुसरं पुस्तक वाचेल आणि त्यातनं प्रश्न काढून टाकेल. आता ते पुस्तक ते तुम्ही वाचलेलं नाही 100%, तो प्रश्न तुमचा चुकला, तुम्हाला त्यातनं सोर्स मिळतो प्रश्नपत्रिकेचा की त्यातले पॉइंट्स हे आपल्या पुस्तकामध्ये नोट डाऊन करता येतात, जेणेकरून ते पुस्तक मी जे वाचले त्यातल्या महत्वाच्या पॉईंटवर मी प्रश्न काढलाय, म्हणजे कुणी सेट करणाऱ्यांनी, तर त्यांनी पुस्तक वाचले, फायदा झाला ना तुमचा की त्यांनी पुस्तक वाचलं आणि महत्वाचा पॉईंट काढला आणि त्याच्यावर प्रश्न टाकला, तुम्हाला त्यातला डेटा मिळून गेला. तुमचं काम काय आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मधनं सुद्धा अभ्यास करण्याचं. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मधनं जेवढे काही फॅक्च्युअल डेटा किंवा परीक्षेच्या संदर्भात डेटा मिळेल तो तुमच्या बेसिक पुस्तक मागाशी मी जे बोललो त्या पुस्तकात उतरून घ्यायचा. एक्स्ट्रा वाचायची गरज नाही ना पुस्तक परत जाऊन त्यांनी. म्हणून आता एखाद्या पुस्तकाचा प्रश्न आला म्हणून ते सगळं पुस्तक वाचत बसणार आहे का आपण परत जाऊन, म्हणजे मला तर वाटत नाही असं करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की करतायत ना बाकीचे वाचतायत, त्यातनं आपल्याला मिळत आहेत, आपण तर प्रश्नपत्रिका रेग्युलर सोडवतोय. या प्रश्नपत्रिकेमध्ये मला 10 पॉईंट्स मिळाले, पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणखी 10 पॉईंट्स मिळतील. हे तुमच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होत जातं, समजलं. तर हा पॉईंट मी फॉलो केला होता. जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या त्याच्यामध्ये मला जे काही नवीन पॉईंट्स मिळायचे पुस्तकामध्ये त्या पॉईंटला जाऊन नोट डाऊन करून ठेवायचं. फायदा असा राहायचा की एकच पुस्तक राहायचं, बेस रिव्हिजनला फास्ट व्हायचं. खूप सारा डेटा मला एका पुस्तकात मिळाल्यामुळे मला म्हणजे नंतर गोंधळ व्हायचा नाही. म्हणजे मी माझ्या आजूबाजूची जी तयारी करायची, मेन्सला आले ना की थोडं माणूस हे होतो, म्हणजे आता काय करून काय नाही असं होतं, म्हणजे मेन्सला आल्यावर तसं होतं. मग त्याला फारच म्हणजे अनस्टेबल म्हणता येईल थोडंसं माइंड, की बाबा काय करू काय नाही सगळ्यांना विचारत बसतो, म्हणजे प्रत्येक टॉपरला विचारत बसेल असं होईल तसं. आणि मग एक एक जण पुस्तक सांगतो, मग कसं होतं कन्फ्युजन, मग सगळीच पुस्तक आणून ठेवतो. असं होऊ द्यायचं नाही. तुम्ही पुस्तक एक ठेवा, तुमच्या मनाची माइंडची क्लॅरिटी पाहिजे, तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की बाबा मला हे वाचायचंय, स्वतःवर विश्वास पाहिजे की मी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पॉईंट्स ऍड केलेले आहेत आणि मला ह्याच्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. आणि यापेक्षा जास्त जरी आलं तरी बाबा मी अभ्यास केलेला आहे, आलं बाहेर तर कोणालाच येणार नाही, असं मनाशी सांगून ठेवलं की बऱ्यापैकी जमून जातं आपल्याला. त्यामुळे तो एक फायदा व्हायचा. त्यानंतर एक लिंकेजेस एक डेव्हलप होतात बघा आपल्या चांगल्या. म्हणजे आता माझ्या ह्याच्यामध्ये
प्रिपरेशनच्या काळात आम्ही जेव्हा डिस्कशन करायचो, म्हणजे मित्र 2-3 जण ग्रुप डिस्कशन करायचो. आता ग्रुप डिस्कशन म्हणजे 10-12 जणांमध्ये ग्रुप डिस्कशन करू नका. 10-12 जणांमध्ये ग्रुप डिस्कशन होत नाही, म्हणजे काही जण नंतर भांडणं पण करायला लागतात, माझंच बरोबर आहे. तसं काही होत नसतं. ग्रुप डिस्कशन करताना काही पॉईंट्स आढळलेले आमच्या त्यावेळेला की आम्ही एखाद्या म्हणजे प्रश्नपत्रिका आम्ही सोडवायचो, 3 जण आम्ही असायचो, आणि त्यानंतर डिस्कस करायचो की बाबा तू कसं लॉजिक लावलं, म्हणजे माझा प्रश्न चुकला, अक्षयचा बरोबर आला तर अक्षय सांगायचं की मी इथं हे लॉजिक लावलं, आणि माझा बरोबर आला तर चुकला तर मी सांगायचो की मी हे लॉजिक लावलं. ह्यानी काय व्हायचा फायदा, किंवा आयडियाची एक्सचेंज व्हायची, कुठे काय आयडिया, कोण काय डोकं लावतंय बाबा. कारण की प्रश्नपत्रिका एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचे भरपूर, म्हणजे प्रत्येकाचं लॉजिक वेगळं असतं ना बघण्याचं. आपण जेव्हा विचार करतो ना की आपला एकच अँगल असतो, पण तुम्ही जेव्हा मल्टिपल अँगलने एखाद्या प्रश्नाकडे बघायला लागाल तेव्हा तुमची अॅक्युरेसी वाढते, लक्षात घ्या. आणि तुमची अॅक्युरेसी वाढली म्हणजे तुम्ही जवळ जाताय, लक्षात घ्या. ॲव्हरेज महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा स्कोर असणार आहे एक काहीतरी, आणि त्याच्या वरचा जो स्कोर आहे, कट ऑफ कधी पण आहे ना ॲव्हरेज स्कोरच्या थोडासा जवळपास वर लागतो बघा, कधी बघा तुम्ही. म्हणजे सगळ्यांचे स्कोर समजा 40 आले ना समजा उदाहरणार्थ, तर कट ऑफ 44-45 लागणार, कधी बघा तुम्ही. कारण की तो एक ग्राफ असतो बघा असा, सगळी जनता एका मार्क्सचा जर ग्राफ काढला आपण महाराष्ट्राचा, तर सगळ्यांनी जे पुस्तकं वाचले, ज्यांना पुस्तकातली उत्तर दिली, ते सगळे एका पॉईंटला असणार स्कोरमध्ये, रेंजमध्ये. फक्त काहींनी थोडं वेगळं लॉजिक लावून काही बरोबर आणलेत प्रश्न, त्यांचं ते कट ऑफ लाईन क्लिअर करतात. तर तोच फरक आहे. स्वतःला एकाच अँगलने बघण्याची सवय लावू नका, मल्टिपल व्ह्यूजने बघण्याची प्रश्नाकडे सवय लागावी. यासाठी जे चांगले मित्र आहेत आपले, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्याच्याकडनं बाबा तू कसं सोडवलं असतं किंवा कसं सोडवलंस हे विचारून जरी घेतलं तर ते डिस्कस केलेलं जे आहे ते परीक्षेला पण चांगल्या प्रकारे आठवतं. माझा अनुभव असा आहे करंट अफेअर्स बाबतीतला पण, की करंट अफेअर्स आम्ही डिस्कस करायचो, आहे तसं आठवायचं. करंट अफेअर्स बोरिंग आहे बघा, लक्षात ठेवा. म्हणजे मला बोरिंग वाटायचं करंट अफेअर्स, परंतु स्कोर चांगला यायचा. त्याचं कारण असं असायचं की डिस्कस करायचो आम्ही 3 जण, म्हणजे एक जण वाचायचा न्यूज, बाकीचे ऐकायचे, असं आलटून पालटून आम्ही करायचो. त्याचा फायदा असायचा की बऱ्यापैकी सारखं फॅक्ट्स कानावर पडायचे, म्हणजे आपल्या मेंदूकडे माहिती जाते डोळ्याने, कानाने, ह्या तर गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. स्वतः वाचणं कधी कधी कंटाळवाणं होऊन जातं, त्यामुळे समोरचं वाचत असेल तो वाचायचा, ऐकायचं, त्यामुळे बऱ्यापैकी ह्याच्यामधनं तुमच्या मेंदूपर्यंत ज्या वेगळ्या पद्धतीने माहिती जाईल, चांगली आहे, लक्षात राहायची आणि परीक्षेमध्ये डायरेक्टली आठवायची. तो एक फायदा झाला मला त्याचा. लिंकेजेस बद्दल सांगायचं होतं की महाजन पदांचा अभ्यास केलाय का? किती महाजन पद होती? 16 होती. सगळ्यात स्ट्रॉंग कुठलं होतं? मगध. मगधचं लोकेशन कुठे? जॉग्राफिकल छोटा नागपूरचं पठार आहे, खनिज आहे. जॉग्राफिक ही हिस्ट्रीला इन्फ्लुएन्स करत असते. आता तुम्ही जे म्हटले ते बरोबर आहे, फर्टाईल लँड तर आहेच, खाण्याचे काही वांदे झाले नाही त्यांचे, आणि छोटा नागपूरचं पठार आहे, खनिज आहे. लक्षात ठेवा त्यावेळेला म्हणजे फार म्हणजे आत्ताचे खूपच प्रगत आहे आपण समाज, त्यावेळेला मेटलचा शोध लागणं सुद्धा महत्वाचं होतं, कारण की हत्यारं कशाची असतात? मेटलची. आणि छोटा नागपूरचं पठार ज्यांना मिळालं त्यांना मेटल्स मिळाले, त्यांची हत्यारं चांगली झाली, ऍडव्हान्स झाले, आणि फर्टाईल लँड होती, गंगेचं खोरं पण होतं. त्या गोष्टी मिळाल्यामुळे सगळ्याच गोष्टी सदन होतं ना सगळ्या गोष्टी, त्यामुळे ऑब्व्हियस होतं की ते पुढे जाणार. आता सगळी आक्रमण पंजाबकडनंच का झाली आपली? परकीय जॉग्राफी आहे ना. चायनाच्या बाजूने तर करणं शक्य आहे का? नाहीये करणं. बाकीच्या बाजूने तर समुद्र आहे. झाली कुठनं आक्रमण? खैबर खिंडीतनं येता येतं. या गोष्टी माहिती आहेत आपल्या सगळ्यांना. ही जॉग्राफी आहे, त्यामुळे त्या लिंकेज आपल्याला जोडता आल्या पाहिजे. हिस्ट्री आणि जॉग्राफीची लिंक लागली पाहिजे. त्यानंतर आता पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स चांगल्या बऱ्यापैकी लिंक लागतात. म्हणजे काहीतरी इतिहास, म्हणजे एखादा इकॉनॉमीमध्ये समजा 91 वर्ष महत्वाचं आहे आपल्यासाठी, त्यावेळेला काही कायदे आले, तुम्ही पाहिलं असेल 93 वगैरेच्या आसपास भरपूर चांगले चांगले कायदे आले, त्यानंतर चांगले कायदे यायला लागले. तर तो संबंध असतो, लक्षात ठेवा. कुठली गोष्ट कशाला कारणीभूत ठरते, ह्या तुम्ही जर चांगल्या हे केल्या, गोष्टी समजून घेतल्या, तर तुम्हाला मल्टिपल पेपर्समध्ये त्याचा फायदा होतो. म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय, म्हणजे इतिहासाचा अभ्यास केलाय म्हणजे फक्त इतिहासाचाच केलाय आणि इतिहासाच्या पेपरला त्याचा फायदा होईल असं नाही होत. तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या इतर पेपरमध्ये सुद्धा होतो. जॉग्राफीचा अभ्यास तर बऱ्यापैकी फायदा, म्हणजे जॉग्राफीचा उपयोग, जॉग्राफीचा पेपर तर आहेच, हिस्ट्रीमध्ये पण होतो, इकॉनॉमीमध्ये पण होतो. तुम्ही नीट विचार केला तर बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो. त्यामुळे ते लिंक करून अभ्यास करा, म्हणजे स्वतः विचार करा त्याच्यावर की बाबा हे असं आहे तर का. आता जो मगधचा होता तो विचार हा डिस्कस करताना अक्षयचं हिस्ट्री चांगलं होतं माझ्या मित्राचं, तर त्याने मला त्या सांगितल्या त्या गोष्टी आणि त्याचा फायदा होतो बऱ्यापैकी पेपरमध्ये. आणि तो मगाचा जो प्रश्न सांगितला मी, फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोण शिकवायचं गणित, तो लॉजिक मी लावला होता तिथे आणि तो बरोबर आला होता.
लॉजिक लावून. त्यावेळेला ज्या पर्सनॅलिटीची नावं त्यांनी दिली होती त्याच्यामध्ये, त्या पर्सनॅलिटीचं मी समाज सुधारकाच्या पुस्तकांमधनं चांगला अभ्यास केला होता समाज सुधारकांचा. त्यामुळे कोणत्या व्यक्तीचा इंटरेस्ट कोणत्या विषयात आहे हे एक जनरल अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे एक बेसिक, म्हणजे फारच बेसिक, की बाबा हा व्यक्ती आहे XYZ, इतिहासात मी त्याचं सगळं जन्मापासून त्याची काय बाबा समाज सुधारकाचा पॉईंट वाचलेला आहे, तर त्यांचा इंटरेस्ट कशात असेल, गणितात इंटरेस्ट कोणता असेल 4 व्यक्तींपैकी, हे जनरल वाटलं होतं आणि ते मी तिथं त्यावेळेला मारलं होतं आणि ते बरोबर आलं होतं. समजलं ना मी काय म्हणतोय? तुम्हाला व्यक्तिरेखेचा अभ्यास केला तुम्ही, आता महात्मा ज्योतिबा फुलेंचं खूप मोठं कार्य आहे, फुलेंचा तुम्ही अभ्यास केला ना चांगला, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं काय होतं, तर तुम्हाला त्यांच्यावरचे प्रश्न बऱ्यापैकी चांगले हँडल करता येतात. लक्षात घ्या, फक्त फॅक्ट्स डोक्यात घेणे ते विसरून जाऊ शकतात, पण तुम्ही एखाद्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला की महात्मा ज्योतिबा फुले एखाद्या सिच्युएशनला कसे रिॲक्ट झाले असते, हे जर लॉजिक तुम्हाला लावता आलं तर तो अभ्यास तुमचा झाला. यापेक्षा वेगळं काय करायचंय? तुम्ही जर्नलिस्ट म्हणून तेवढंच करू शकता. एखादा व्यक्ती एखाद्या सिच्युएशनला कसा रिॲक्ट करेल याचा अभ्यास झाला तर तो प्रश्न आल्यावर आपल्याला लॉजिक लावता येतं ना बेसिक. फक्त त्यांनी ही पुस्तकं लिहिली, त्यांनी हे केलं, हे केलं, हे केलं, ह्याच्यावरून तुम्हाला सगळेच उत्तर देता येणार नाही त्यांच्यावरच्या आयुष्यावरची. पण एक व्यक्तिरेखा म्हणून जर तुम्ही त्यांना समजून घेतलं त्या आहे त्या पुस्तकातनंच, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रश्न हँडल करता येईल. जे की मग लोकमान्य टिळक असतील, हे महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत, यांचा तरी तुम्ही अभ्यास असा केला पाहिजे की ती व्यक्तिरेखा समजून घेतली पाहिजे. समजलं ना मी काय सांगतोय? माझा पॉईंट असा होता की बाबा व्यक्तिरेखा समजून घ्यावी, तो व्यक्ती एखाद्या सिच्युएशनला कसा रिॲक्ट करेल हे जर आपल्याला लॉजिक समजलं, बाबा त्याचा इंटरेस्ट कशात होता, प्रखर कोण होतं जास्तीत जास्त. हे काँग्रेस पाहिजे तर मावळ होती बऱ्यापैकी, परंतु टिळक पाहिले तर ते प्रखर होते त्यांचे विचार, ते कोणत्या त्यांचे मग त्यामुळे भांडणं व्हायची. बरोबर आहे ना? सिंपल लॉजिक आहे, कोणाचे विचार कसे होते. त्यामुळे मग त्या कोणत्या सिच्युएशनला कोणत्या ह्याला ते विरोध करतील, कशाला विरोध करणार नाहीत, ह्या गोष्टी नॉर्मल विचार केला तरी ते आठवतात. आणि परीक्षेत तुम्ही हे लॉजिक जरी लावले तरी प्रश्न बऱ्यापैकी बरोबर येण्याची शक्यता असते. अनलेस अँड अनटिल काहीतरी वेगळंच त्यांनी काढलं नसेल तर, आणि जर वेगळंच काढलं असेल तर ते सगळ्यांचं चुकणार, लक्षात घ्या. ठीक आहे, तर तो आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे पहिले म्हणजे टाइम मॅनेजमेंट जमतं, तुम्हाला लॉजिक्स चांगले तुम्हाला डेव्हलप करायची संधी मिळते, स्वतःचा बेंदूला ताण देऊन जास्तीत जास्त बरोबर कसं आणता येईल, एलिमिनेट करायला संधी मिळते, लॉजिक लावायला संधी मिळते, ते मिळते. तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतात जे तुम्ही तुमच्या रेग्युलर पुस्तकांमधून वाचत नाहीये, ते पॉईंट्स तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून मिळतात. ते पॉईंट्स तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते शक्य असेल आतापासूनच प्रश्नपत्रिका सोडल्यावर ते पॉईंट्स तुमच्या ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून घ्या. तर यापैकी अशा प्रकारे माझा जो फायदा झाला तो अशा प्रकारे झाला होता. सो हे प्रश्नपत्रिकांचं आहे. प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस पेपर सोडल्यानंतर त्याच्या मार्क्सवर काहीच डिपेंड नाही, काहीच नाही, म्हणजे काहीच मनावर नाही घ्यायचं. निगेटिव्ह आले मार्क्स तरी काही मनावर नाही घ्यायचं. म्हणजे मी जेव्हा परीक्षेत ह्याला एक टेस्ट सिरीज लावली होती मी प्रिलिम्सच्या आधी, त्या प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीजमध्ये जवळपास 1001 मुलांची टेस्ट सिरीज लावली होती. ती 1001 लोक असतीलच तिथं. त्याच्यामध्ये माझा रँक आहे ना असा काय पहिला दुसरा असा येत नव्हता, कधीच नाही आला माझा रँक. त्याच्यामध्ये माझा रँक 200, 300, 400, 500 असं यायचा. त्यामुळे तिथले मार्क्स आणि आपल्या आयोगाचा असा काही डायरेक्टली संबंध नाही. त्यामुळे मनावर घ्यायचे नाही, फार लावून घ्यायचं नाही, कमी मार्क्स आले म्हणून लावून घ्यायचं नाही, आणि रँक 1 आली एवढ्या 1000 मुलांमध्ये म्हणून वर जायचं नाही. त्यामुळे ते दोन्ही काळजी घ्या, स्टेबल राहायचा प्रयत्न करायचा. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.